तसेच बॅक टू बॅक जसा वेळ भेटेल तसा टाइम भेटेल तसं अनेकच भाऊ येतात. तर शिकण्यासाठी टॅलेंट तर आहे त्यांच्यामध्ये. कास्टिंग सुद्धा खूप लांब करतात आणि त्या दिवशी त्यांनी एक शिवडा सुद्धा मारला होता. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थी एकादशी असली का मासा खूप लागतो. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. खूप धमाकेदार व्हिडिओ होणार आहे. आता गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि कास्टिंगला सुरुवात करतो. वेळ न हे करता सकाळ सकाळी जास्ती कॅचेस होतात आणि जे काही कॅचेस होतील हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमचं जसं आमच्यासोबत प्रेम असू द्या. आपल्या चॅनलला आपल्या पुढे नेण्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि थोड्या दिवसांमध्ये अनिकेत दादाचं सुद्धा चॅनल होणार आहे. धागा मित्रांनो सुपेक्सचा धागा आहे आणि धागा खूप मजबूत आहे सुपेक्स. आणि कधी पण मित्रांनो एक सेटिंग लक्षात ठेवा, फिशिंगला जाताना हा जो आपला ट्रॅक आहे, अब घेरू आपण कंट्रोल करतो. हा ट्रॅक एवढा ठेवायचा आहे. आवाज आला असेल तुम्हाला, पुन्हा एकदा दाखवतो. ट्रॅक एवढा ठेवायचा आहे. माशाला झटका मारला तर ट्रॅक मधला धागा असा निघाला पाहिजे. हा हुक आहे हैदराबादी 24 ग्रॅमचा. आणि याला मी खास हुक मोठा लावला आहे कारण का ज्यावेळी शिवडा लागतो, मासा लागतो, तो हुक बेंड होतो. मग हा हुक बेंड करू शकत नाही. पाहू शकता मित्रांनो, येथे अनिकेत भाऊ सुद्धा आमच्या हे जोडलेले आहेत. अनिकेत भाऊनी सेटअप लावलेला आहे. आणि हा जो लाईन आहे लुकानाची लाईन आहे. आणि डायवाचा रॉड आहे 8 फुटी. आणि लुकाना कोमोडो 4 सिरीज आहे. कारण का ते बिगनर्स आहेत, ते शिकतात. आणि त्या दिवशी त्यांनी 1 पाऊण किलोचा शिवडा पठाण लाचेने पांबला हा मारला होता. ही सुरुवात आहे. आणि हा हैदराबादी स्पून आहे, 24 ग्रॅमचा चम्मच आहे. याला फुल ऍक्शन असते. एक चम्मच हैदराबादी असतो, एक असतो भोपाळी असतो, पण जास्त करून हा चम्मच घ्या. आता प्रथम तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो नदीचा. सेटअप लावून झालेला आहे. तर मित्रांनो हा आपण नदीवर आलेलो आहे. हा नदीचा व्ह्यू. थोडं पुढच्या पॉइंटला जाऊन आपण कास्टिंग करू तिकडे, कारण का तिकडे डीप जास्त आहे. पाहू शकता मित्रांनो हा नदीचा व्ह्यू. सकाळची थंडी हवा. आणि जास्त करून मित्रांनो लक्षात ठेवायचं, कधी पण फिशिंगला आले तर ही नदीची कॉर्नर साईड आहे. या कॉर्नर साईडला मारायचं आहे. मासा सकाळी कॉर्नर साईडला असतो आणि पटकन हुकअप होतो. व्ह्यू पाहू शकता, सुरेख असा व्ह्यू आहे. नमस्कार मित्रांनो, आपण कास्टिंगला सुरुवात करू. सेटअप लावलेला आहे. जेवढं लांब जाईल तेवढं चांगलं आहे. आपल्याला कास्टिंगला धाग्यावर लक्ष ठेवायचं आहे. मीडियम साईज मध्ये. ट्रिक फक्त फॉलो करा, तुम्हाला मासा लागेल. प्रत्येक पहिल्या कास्टिंगला मासा लागत नाही. या मेहनत करावी लागते. मीडियम साईज मध्ये छडीची मुवमेंट परफेक्ट ठेवायची आहे. तुम्ही छड्या घेता, बिगनर लोक, मासा लागत नाही. का लागत नाहीये? परफेक्ट अंदाज घ्यायचा आहे. हवा आहे म्हणून चम्मच आपला मागे जातोय आणि हवा ज्या दिशेने असेल तिथे चम्मच लांब जातोय. सूर्य कसा सकाळ सकाळचा व्ह्यू आहे. सूर्याचं किरण पण खूप चांगली आहेत. तर मित्रांनो हा आपण नदीवर आलेलो आहे. हा नदीचा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. हा नदीचा व्ह्यू. सकाळची थंडी हवा. आणि जास्त करून मित्रांनो लक्षात ठेवायचं, कधी पण फिशिंगला आले
तर ही नदीची कॉर्नर साईड आहे, या कॉर्नर साईडला मारायचं आहे, कारण मासा सकाळी कॉर्नर साईडला असतो आणि पटकन हुकअप होतो. व्ह्यू पाहू शकता, सुरेख असा व्ह्यू आहे. थंडी मित्रांनो चालू झाली आहे, आता मासा लागायला सुरुवात होणार आहे. काही लोकांचं म्हणणं होतं का मासा लागत नाही, काय लागत नाही आहे, पण थंडी चालू संकार झाल्यानंतर मासा लागतो. फिश ऑन झालेलं आहे मित्रांनो. छोटा आहे पण सुरुवात झालेली आहे मित्रांनो. एक कॅच झालेला आहे मला आता. पहिला एक छोटा कॅच झालेला आहे मित्रांनो. छोटा आहे पण सुरुवात चांगली झाली आहे. चला मित्रांनो, आपल्याला जायचं 11 वाजता दुसरीकडे आलो होतो अनिकेत भाऊ सोबत. आपल्याला एक कॅच झाला, छोटा आहे पण कॅच झाला. कॅच होणं खूप महत्वाचं आहे, तुम्हाला दाखवतो. पाहू शकता मित्रांनो, हा एक कॅच झाला. व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. धन्यवाद.